जत्रेमध्ये एंट्री केली आणि एकदम एनर्जी आली. या गर्दीमध्ये एखादा जर हरवला ना तर अनाउन्समेंट घेऊन हे नाव घेऊन अक्षरशः शोधायला लागेल. काय एवढी गडबड? 9 वाजता दर्शन बंद होणार आहे. मित्रांनो, दर्शन एक पाऊण तासात दर्शन झालं. खूप मस्त दर्शन झालं. मी फर्स्ट टाइम आलो, म्हणजे गेल्या वेळेला मी आलो होतो पण दर्शन झालं नव्हतं. नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे अंगणेवाडीला आणि आज अंगणेवाडीची जत्रा आहे. तर तेवढ्यासाठी मी देवरुखवरून आता मालवणला आलो आहे. तर आज माझ्यासोबत आहेत कोकण संस्कृती चॅनलचे चालक मालक संदेश दादा. नमस्कार. काय मग संदेश दादा, व्हिडिओ वगैरे काय आज प्लॅनिंग? म्हणजे मी खरं तर जत्रा एक्सपिरियन्स करायला येतो. मालवणमध्ये किंवा म्हणजे सिंधुदुर्गात होणारी मला वाटतं मोठी जत्रा असावी, याच्यापेक्षा होत असाव्यात. माझ्या माहितीतली अंगणेवाडीला महाराष्ट्रातून नव्हे देशातून इतर ठिकाणाहून सगळे भक्त भाविक येतात. बरोबर. सो ही अंगणे फॅमिली आणि त्यांची असलेली श्रद्धा देवीवर म्हणावे लागेल आणि एवढी प्रसिद्धी मिळाली आहे. सो या जत्रेला राजकीय म्हणू नका, सिने अभिनेते म्हणू नका, भरपूर लोक इकडे येतात. सो भारी वेगळा एक्सपिरियन्स होतो. तू मला वाटतं पहिल्यांदाच आलायस? नाही, मी दुसऱ्यांदा आलो. गेल्या वर्षी आलो होतो. आलो होतो. मजा येणार आहे. मजा येते, वेगळा आनंद. म्हणजे कोकणातली एक मोठी जत्रा म्हणायला हरकत नाही. नक्की. अजून सुशांत भोसले माझा मित्र आहे मालवणचा, तर तो पण आहे आज आपल्या बरोबर. सुशांत, चला आज जत्रा एन्जॉय करूया मस्तपैकी आणि दर्शन सुद्धा घ्यायचंय देवीचं. गर्दी भयंकर आहे, बघूया दर्शन मिळतं काय. आता आपण जत्रेमध्ये एंट्री केलं आणि बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल्स आहेत. या साईडला इकडे छोटे छोटे कपड्याचे स्टॉल्स आहेत. त्यानंतर इकडे देवाला जे ओटी वगैरे लागते, उदबत्ती लागतात, तर त्याचे हे मोबाईल कवरचे स्टॉल आहेत. हे पण पूजा साहित्याचा स्टॉल आहे बघा. आता वाजतात 8 आणि तुम्हाला सांगतो जसं जसं उशीर होईल ना तसं तसं गर्दी भरपूर वाढणार आहे. कणकवली, कुडाळ, लांब लांबनं लोक येणार आहेत या जत्रेसाठी, आहे की नाही संदेश दादा? भरपूर म्हणजे कणकवली पासून म्हणजे भरपूर ठिकाणाहून बसेस असतात. पण कणकवलीवरून येणारे त्या बाजूने असतात, वरून येतात बसेस. सावंतवाडीमधून आहेत, त्यानंतर आता मालवणमधून देखील आहेत. मला असं वाटतं मालवण जवळ पडतं. दरवर्षी मालवणमधून येतो. आता गर्दी आहे ना व्हायला सुरुवात होईल. मालवणमध्ये कसं राहण्याची सुविधा म्हणजे पटकन होते, उपलब्ध होते. बरोबर. कोल्हापुरी पेंडल लक्ष्मी हार सेट, कोल्हापुरी पोळी हार, पुतळी हार, चप्पल हार, मोती हार, डायमंड हार. मित्रांनो, बघितलं तुम्ही की एका दोरीवरती कसं समतोल साधलेला होता आणि ती मुलगी कशी कसरत करते. आयुष्याची कसरत सुद्धा अशीच असते. दुपारी 12:30 वाजता मी आलो होतो आणि तुम्हाला खरोखर सांगतो की दिवसभर इकडे तिकडे उन्हातानातनं फिरलो आणि एनर्जी गेली होती. पण जत्रेमध्ये काय रे सुशांत, जत्रेमध्ये एंट्री केली आणि एकदम एनर्जी आली, आहे की नाही? जत्रेच्या वाईब्स आहेत. हां, आता आपण एंटर करतो. वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचे सुगंध असं दरवळत आहेत. बरोबर. नक्कीच. पण आता इथे ना खाजा कुठे बनतोय? खाजा, मी तेच म्हणणार होतो, आपल्याला खाजा आवडतो आणि खाजा खायचा. वडे कुठे तळले जातात? होय 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 होय. भूक चाळवली आता. मित्रांनो, बघू शकता किती गर्दी आहे. पल्लवी बोलणे जवळपास कुठे असतात पोलीस पुढे जाऊ ना तसं अजून गर्दी वाढेल. या गर्दीमध्ये एखादा जर हरवला ना तर अनाउन्समेंट घेऊन हे नाव घेऊन अक्षरशः शोधायला लागेल, एवढी गर्दी आहे. आणि बघू शकता जसं आपण पुढे जातोय ना तसे वेगवेगळे स्टॉल दिसतात आपल्याला, खेळण्यांचे, दागिन्यांचे. तुमच्या कुटुंबाच्या गरजेनुसार 6 चमचे 6 भाऊ 50 रुपयात खरेदी करा. 6 चमचे 6 भाऊ 50. आवाज ऐकत असाल तर तात्काळ पोलीस नियंत्रण कक्षासमोर यायचं आहे. तुमची आई तुमची वाट पाहते. ऐकलात का अनाउन्समेंट आहे की कोणतरी हरवलंय आणि त्याची अनाउन्समेंट चालू आहे. संदेश दादा पटपट पळतायत पुढे. काय एवढी गडबड? 9 वाजता दर्शन बंद होणार आहे. ते आरती वगैरे सुरू होते. ओके, पहिलं दर्शन घ्यायचं. जाऊया मग फिरूया नंतर. ही सगळी दिसते नाही दर्शन रांग आहे. वरच्या बाजून पूर्ण ही दर्शन रांग आहे आणि त्या बाजूला मंदिर आहे. दर्शन रांग कुठं आहे? आपल्याला पहिले चप्पल पुढे काढूया. मग तिथे चप्पल कुठेतरी काढल्यानंतर पाठवून ओटी वगैरे घेऊ. मग परत रांगेत जाऊन तिथे बाहेर येणार. मग तिथे चप्पल घालायच्या नंतर फिरायचं. चालेल. पहिलं दर्शन घ्यायचं. ओके. मित्रांनो, आपण चाललो आता दर्शन रांगेकडे. हे बघा, इकडनं वर जायचं आहे. चल लवकर इकडनं.
आणि महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या प्रत्येकाला मित्रांनो दर्शन एक पाऊण तासात दर्शन झालं, खूप मस्त दर्शन झालं. मी फर्स्ट टाइम आलो, म्हणजे गेल्या वेळेला मी आलो होतो पण दर्शन झालं नव्हतं आणि आता आलो आणि खरोखर तुम्हाला सांगतो अतिशय सुंदर दर्शन झालं फक्त पाऊण तासामध्ये. आणि अपेक्षा नव्हती, खरंच अपेक्षा नव्हती, पण फार लवकर दर्शन झालं. आता भूक लागले. संदेश जरा भूक लागले ना? भूक लागली काहीतरी खाऊया. भूक लागले, काय खाऊया? काय मिळेल ते. हे दादा होते, यांचा स्टॉल आहे, तर पूजेचं साहित्य आम्ही यांच्या इथलं घेतलं. दादा नाव काय तुमचं? संतोष जाधव. संतोष जाधव. राहायला मालवणच? नाही, सावंतवाडी. सावंतवाडी. मग तिकडनं स्टॉलसाठी इकडे आलाय? ओके ओके. मग आता 2 दिवस इकडेच? चला भेटू परत पुढच्या वर्षी. चला. अच्छा. दशरथ माधव आपण कुठे असाल त्यांनी तात्काळ नियंत्रण कक्षाशी संपर्क साधायचा आहे. आपले नातेवाईक विश्वनाथ माधव आपले वाट पाहत आहेत. अभिषेक काणेकर कुठे असतील त्यांनी तात्काळ नियंत्रण. समीर गवांडे कुठे असतील त्यांनी तात्काळ पोलीस कंट्रोलला संपर्क साधायचा आहे. आपले नातेवाईक सुप्रिया साळगावकर आपली वाट पाहत आहेत. ह्या बाजूला इकडे पाळणे वगैरे आहेत आणि खाण्याच्या स्टॉल्स आहेत. तुम्ही बघू शकता आता साधारण 10 वाजता आहेत आणि तुफान गर्दी आहे, तुफान गर्दी. या बाजूला मित्रांनो बघू शकता सगळे खाण्याचे स्टॉल आहेत आणि शॉपिंग वगैरेसाठी आलेत. तर या बाजूला शॉर्मा आहे. सुशांत काय खाणार आहेस? शॉर्मा नको. शॉर्मा नको. सुशांत म्हणतो शॉर्मा नको, पाठचा काहीतरी अनुभव बेकार आहे की नाही? बेकार आहे. तर काहीतरी बघूया पटकन. मित्रांनो प्रचंड भूक लागले आणि एवढे आयटम आहेत ना, म्हणजे 4 आयटम असतील, म्हणजे बरेचसे आहेत. पाणीपुरीवाले, मंचुरियनवाले. काहीतरी खाऊया, भूक लागले, प्रचंड भूक लागले. मित्रांनो फायनली भेळ घेतले आणि ओली भेळ घेतले ना आपण. ओली भेळ घेतली. खाऊन बघूया. खाऊन बघ सुशांत. क्रिस्पी आहे, पण क्रिस्पी आहे, एक नंबर. पण मला खोबऱ्यासारखा काहीतरी असं वाटला ना थोडासा फ्लेवर. भेळमध्ये खोबरं कोण घालतं असं, म्हणजे वेगळा फ्लेवर थोडा खोबऱ्याचा जाणवला. पण चांगले आहे. कुणाला पहिल्याच बाईटमध्ये जज करणं चुकीचं आहे, पण नाही, खरोखर चांगले आहे. क्रिस्पी आहे, मस्त आहे एकदम. मित्रांनो अंगणवाडीची जत्रा एकदम भारी झाली, खूप छान झाली जत्रा. आणि पाहावा आणि अनुभवावा असा हा सोहळा. मी दरवर्षी अंगणवाडी यात्रेला याच्या पुढे पण जाणार आहे. तुम्ही सुद्धा व्हिजिट नक्की करा. आणि मालवणबद्दल काय बोलू मित्रांनो, मालवण खूप चांगलं शहर आहे, चांगलं गाव आहे आणि 100 वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेली बाजारपेठ मालवण शहराला लाभले. आणि खूप छान छान दुकानं, छोटी छोटी जुन्या पद्धतीची दुकानं, तिथे आपले कोकणी प्रोडक्ट वगैरे असं बरंच काही बघण्यासारखं, अनुभवण्यासारखं मालवणमध्ये आहे. आपला सिंधुदुर्ग किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा, बघण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. तर तुम्ही सुद्धा कधी गेलात ना तर मालवण फिरा. मालवण खूप चांगलं आहे. आणि हा ब्लॉग आपला पहिला येईल. याच्यानंतर आपण मालवण प्रवास, जो देवरुखपासून मालवण प्रवास केला आहे तो, आणि त्याच्यानंतर जेव्हा जत्रा झाली तेव्हा मालवणपासून देवरुखपर्यंत प्रवास, हा ब्लॉग आपला नंतर अपलोड होणार आहे. तर तो पण बघायला विसरू नका. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. जर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि एक छोटीशी कमेंट टाका. त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन मिळतं पुढचे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येण्यासाठी. पुन्हा एकदा एका नवीन ब्लॉगमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय.